everyone, welcome back to my channel. This is day 3 vlog 3. तर आज संडे आहे. कालच्या लास्ट व्लॉगमध्ये जसं सांगितल्याप्रमाणे आई आणि बहीण आलेल्या आहेत. तर आमचा प्लॅन आहे की मिसळ खाण्यासाठी जाऊयात. नाशिकमध्ये पाहुणे आलेत आणि त्यांना मिसळीसाठी नाही घेऊन गेलं हे चुकीचं होईल. सो आता आम्ही जातो आहे. सो मी रेडी झाली, चैतन्य इज रेडी यस आणि आमचं पिलू रेडी. सो दिस इज माय आउटफिट. सो प्रिटी कलर. आणि सो मला एक गोष्ट, लहानपणीची एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. आम्ही लहान असताना मला आणि माझा भाऊ आणि बहीण आम्हाला तिघांनाही आंबे खूप जाम आवडतात. खूप म्हणजे अति आंबे आवडतात. तर एकदा असं झालेलं की आई आणि पप्पा बाहेर गावी गेलेले, लग्न वगैरे काहीतरी कार्य होतं आणि आम्ही तिघं भाऊ बहिणी घरी होतो. आणि आमच्या घरी जवळजवळ एक मोठं टोपलं, ते किती 10 किलोचं वगैरे असं टोपलं जे येतं, ज्याच्यामध्ये आपण काही पण गावाकडे धान्य वगैरे भरून ठेवता, जे बांबूचं विणलेलं असतं तसं टोपलं. तर ते भरून आंबे होते आणि आम्ही तिघांनी ते आंबे पूर्ण दिवसभरात संपवले. आणि जेव्हा मम्मी पप्पा सायंकाळी घरी आले त्यावेळेस मम्मीला राग आला की सगळे आंबे एकदाच तुम्ही तिघांनी संपवले, सगळे खाऊन टाकले, काही त्रास वगैरे नाही झाला, तिला कन्सर्न होतं. म्हणून तिने आमची चांगली काय म्हणतो आपण, चांगली हां, तर मम्माने आमची चांगली शाळाही घेतली त्याच्यावर. पण पप्पाने ते ऑब्झर्व केलं की आम्हाला तिघांना आंबे आवडतात, इतके आवडतात की माझ्या तिघं मुलांनी पूर्ण आंबे संपवले. आणि त्या जोशमध्ये पप्पांनी, आमचं शेत होतं ऑलरेडी होतं, तर नेक्स्ट समर येण्याच्या अगोदर पप्पांनी शेतामध्ये आंबे लावले. आणि आज आमची आंब्याची बाग आहे नंदुरबार तळोदा येथे. मी तळोद्याची आहे, माझं माहेर नंदुरबारचं. सो पप्पा त्यावेळेस बोलले होते की आज मी हे जे करतो आहे याचे तुम्हाला भविष्यात फळं मिळतील, हे शेती किंवा जे काही आहे ते, आणि मी तुम्हाला याचे फळं दाखवते. आज ते फळं मी नाही तर माझं लेकरूही खातं आहे. आणि ते म्हणजे असं, हे बघा, ही आमची माहेरची शिदोरी आली आहे केसर आंब्याची. आणि बघा याची मी साईज तुम्हाला दाखवते. हे पहा, ही अगदी, तर ही बघा, ही इतकी छान मस्त हातभर हा आंबा आहे. आणि हा चवीला इतका गोड आणि विना केमिकल, नो पावडर, नथिंग, हे नॅचरली पिकवलेले आंबे आहेत. आणि मी खूप ग्रेटफुल आहे की मला मार्केटमधून आंबे घ्यावे लागत नाही. आणि आज ॲक्च्युली हे आंबे सगळे माझ्यासाठी एकटीसाठी नाही आहेत, नाशिकमध्ये जे सगळे आमचे नातेवाईक, रिलेटिव्स जे आहेत तर त्यांच्यासाठी आहेत हे. ऑब्व्हियसली यातली 1-2 पिशव्या माझ्यासाठी आहेत आणि सगळ्या नातेवाईकांसाठी मोजून 8-10 किलो आई आंबे घेऊन आली. तर पप्पांनी जे विजन बघितलं होतं शेती आणि आंब्याची बाग करणं वगैरे, त्याचे फळं आज आमच्या पूर्ण कुटुंबाला मिळत आहेत. तर मी असं म्हणेल की जर तुम्हाला जमलं, थोडंफार का नाही असं, तुम्ही लँडमध्ये इन्व्हेस्ट करा, स्वतःची शेती असू द्या, तुमची जनरेशनल वेल्थमध्ये फार्म असेल, काही असेल, ड्राय लँड असेल, डोंट टेक इट फॉर ग्रँटेड. मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगेल. तर आता असं झालं, आम्ही नाशिकमध्ये मिसळ खायला जातो आहे आणि एक छोटासा इन्सिडेंट झाला. मागून रस्त्याच्या त्या साईडने, डिवायडरच्या त्या साईडने एक बाईकवाला सरळ जात होता आणि आमच्या पुढे एक स्कूटीवर मुलगी होती आणि शी वॉज अबाउट टू टेक राईट टर्न, बट तिने ॲज युज्युअल नो इंडिकेटर, नथिंग, नो हँड साईन, तिने डायरेक्ट गाडी टाकली. आणि बिचारा तो मुलगा इतका दचकला, त्याला कळलंच नाही ही कसं काय आली मध्ये. आणि आम्ही मागे होतो आणि मी ते बघून अगदी, म्हणजे मला भीती पण वाटली आणि मला हसू पण आलं की हे अचानक कसं काय झालं, ती कसं काय इकडे गेली. आणि जस्ट मी त्याच्यावरून हसली आणि माझ्या बहिणीने जिजूंना सांगितलं की लुक हिअर अँड देअर, डेंजर इज एव्हरीवेअर. सो तुम्हाला माहिती माझा नवरा काय म्हणतो त्याच्यावर, डेंजर इज सिटिंग राईट बिसाइड मी. असं
heading to a place. We'll definitely reveal that in coming few minutes in this video only. So we'll definitely update you the location and how beautiful it is to have a misal in नाशिकमध्ये पाहुणे आले आणि मिसळीचा बेत नसला तर काय पाहुणचार, म्हणून म्हटलं की चला आज आपण छान नवीन ठिकाणी चाललोय. नवीन आहे आमच्यासाठी पण नवीन आहे आणि ती प्लेस पण नव्यानेच ओपन झालेली आहे नाशिकमध्ये, नाही ना? नवीनच आहे ना ती? आय डोंट नो नवीन आहे का, नवीनच आहे. पण आमचे कलिग्स पण जॉईन होत आहेत येस. आणि बघू कसं आहे. बट फन ॲक्टिव्हिटीज पण भरपूर आहेत तिकडे. सो बघू आता तिकडे गेल्यावरती कसं असणार आहे, काय असणार आहे. बट होपिंग टू बी फॉर द बेस्ट, कारण छान दिवस आहे, मस्त आहे. आणि ते झाल्यावर मग घरी गेल्यावर मस्त आंब्याचा बेत असणार आहे. आंबा शिरा, आंबा कस्टर्ड, अजून काय असतं? आंब्याचा रस, आंबा आईस्क्रीम, आंबा माचा, आंबा कॉफी, आंबा चहा. So today is all about Amba Day, and we'll definitely update you the place of Mr. Point as well. Yes. It's also related to Amba. Yes. So let's head and have a great day. तुम्ही पण घरी असाल, मस्त एन्जॉय करा. आणि आमचा ॲक्च्युली ऑलरेडी प्लॅन झालेला, चैतन्य आणि त्यांचे कलिग्ज सगळे फॅमिली, आम्ही 1-2 फॅमिलीज आहेत क्लोज, आता ओळख झाली आहे छान व्यवस्थित. तर आमचा प्लॅन होता की संडेला मिसळसाठी आउटिंग वगैरे करावी, आणि नेमकं वेळ अशी जुळून आली की आत्ता कालच मम्मी आणि बहीण आले आहे. तर मग आम्ही ठरवलं की चला आपलं छान आउटिंग पण होईल आणि पाहुणचार पण होऊन जाईल. आणि सो बघूया आता कशी प्लेस आहे. आमचे रिव्ह्यूज आम्ही तुम्हाला शेअर करू. बाकी तुम्ही जर त्या प्लेसला ऑलरेडी व्हिजिट केलेली असेल तर तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला, तुम्हाला कसं वाटलं, तिथली टेस्ट, ओव्हरऑल ॲम्बियन्स, तर त्याचे पण रिव्ह्यूज मला तुम्ही कमेंटमध्ये सांगणार. आणि बघू कसं आहे प्लेस. तर आता आम्ही मिसळीच्या प्लेसवर आलो आहे. जवळजवळ 11 वाजले आम्हाला इथं पोचायला. आणि अगदी छान मस्त प्लेस आहे, सिम्पल आहे. तुम्ही वरती बघू शकता तर मिस्ट त्यांनी लावलेलं आहे. हे इतकं उन्हाळ्यासाठी इतकं छान आहे, काही AC ची गरज नाही, नॅचरल एअर फ्लो चालू आहे. आणि या मिस्टमुळे, वॉटर प्रेशराइज्ड वॉटरमुळे अगदी खूप थंडावा वाटतो आहे, खूप छान. आणि आम्ही पापड ऑर्डर केलेला, तेच खाणं चालली बिकॉज आम्हाला भूक लागली. सो आम्हाला वाटलं, मी मागवला. सो मला असं वाटलं की वी आर द लास्ट वन. हा बच्चा. सो मला वाटलेलं आम्ही लास्ट असू प्लेसवर पोहोचणार आहे, पण आता असं झालं आहे की सगळ्यांना अजून यायला वेळ आहे आणि वी आर द फर्स्ट वन. सो स्टार्ट बेसिक पापड. नाही लवकर दे. आणि 3 पाण्याच्या बॉटल घेऊ. टेस्ट मला खूप आवडली आणि बेस्ट आहे, म्हणजे गावरान टेस्ट आहे. मेन म्हणजे तर हाईप नाही आहे, ओव्हर हाईप तर अजिबात नाही आहे. एकदम गावाकडच्या चुलीवरची जशी असते ना तशीच टेस्ट आहे. मम्मा तुला कशी वाटली? छान आहे. तुम्ही देणार रिव्ह्यू? ऑलरेडी देऊन झालं. बोला. छान आहे, खायला एकदम टेस्ट एकदम मस्त आहे. तुम्ही देणार? छान एकदम चुलीवरची मिसळ, नक्की एन्जॉय करा. सर बोला काहीतरी. एम्बियन्स छान आहे, फॅमिलीसाठी बेस्ट प्लेस आणि टेस्ट पण छान. नाईस. ठीक होती मिसळ.
असं काय म्हणजे काय एवढं खास नव्हतं, तरी जास्त होती, चव काय नव्हती. आणि ते कसलं पण होतं गं? आंब्याचं कैरीचं बरोबर खात बाकासोबत दाखवत चांगली 4 out of 5. बाय गाईज, ही परोळा खेळ होती आता, बाय. मिसळ चांगली होती, खरंच खूप चांगली होती. हा फक्त 2 रिव्ह्यू झाले. कैरीचं पण जरा गोड होतं आणि अजून काही ताक मागवलेलं ना, पण ताक थंड नव्हतं आणि तेही गोड होतं बस. 12 seconds later. बाकी किड्स गार्डन छान आहे, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज अवेलेबल आहे किड्ससाठी, तर आम्ही आता ते एन्जॉय करायला जातो. हे बाकी अरे ॲज यू कॅन सी गर्ल्स येत. सो तुझं नाव काय? अच्छा, तर आता रसिका आपल्याला त्यांच्या ॲक्टिव्हिटी पार्कबद्दल काहीतरी सांगेल, ते आपण ऐकूया त्याचे रिव्ह्यूज. हां बोल. हे म्हणजे ही जागा असं खेळायला चांगली आहे. स्विमिंगचे, वॉटर राईड्सचे, ट्रॅम्पोलिन आहे, मिसळ पण छान आहे आणि 360 सायकल पण आहे. आंब्याचं पाडा आहे, म्हणजे छान हवा येते, झोके आहेत. आवडलं तुला? हां छान आहे. तू नाशिकमधूनच आहेस? नाही, मग कुठून आहेस तू? पुण्याला राहते. पुण्याला राहते. पुण्याहून इथं आली, छान वाटलं नाशिक आमचं. हो. ओके, थँक्यू. ओके हां. आली आहे इथे आंब्याच्या पाड्याला. गिरनारमध्ये आहे हे गिरनार म्हणजे नियर नाशिक गिरनार आहे. साधना मिसळपेक्षा पण इथली मिसळ खूप छान आहे, टेस्टी आहे. इथले ॲम्बियन्स छान आहे. इथे खेळायला सायकलची राईड आहे, झुला आहे आणि उन्हाळ्यात पण म्हणजे इथे असं छान निसर्गरम्य वाटतंय. आम्हाला आंब्याचा पाडा खूप आवडला. थँक्यू सो मच. छान पोटपूजा करून चिल्लू पालूंचं खेळून पाळून झाल्यावर आम्ही फोटोग्राफीसाठी फोटो पॉईंटला आलो. ग्रुप फोटो, इंडिव्हिज्युअल फोटो, फॅमिली फोटो, सगळ्या प्रकारचे फोटो काढून आम्ही घराकडे निघालो. परतीच्या वाटेत छान हे नाशिकचं मिनी बंजारा मार्केट दिसलं मला. तिथं घरगुती उपयोगाची वस्तू छान आलेली आहेत. आता मातीच्या वस्तू, सिरॅमिक, दगडी, लोखंडी, जवळजवळ रिझनेबल प्राईजमध्ये, होलसेल प्राईजमध्ये तुम्हाला बार्गेनिंग छान येत असेल तर छान किमतीमध्ये तुम्हाला इथं घरगुती वस्तू मिळून जातात. तर आता आम्ही डिनरसाठी आलो आहोत. आम्ही जाम सगळेजण थकलो आहे. आता जेवण केल्यावर आम्ही सरळ घरी जाणार, झोपणार, आराम करणार. तुम्हालाही मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटेल. तोपर्यंत छान राहा, खुश राहा आणि आनंदी राहा. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.